वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती 352वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो तारखेप्रमाणे अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या किल्ले रायगडावरती हजारोंच्या संख्येने एकीकडे शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी देखील किल्ले रायगडावरती या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत बुलढाणा शहरचे आमदार संजय गायकवाड आहेत. संजय गायकवाड जी म्हणजे तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. हजारोंच्या संख्येने मावळे गडावरती पोहोचलेले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात देखील होणार आहे. काय भावना आहेत आणि तुम्ही देखील गडावरती आता थोड्याच वेळात पोहोचतात, काय भावना मनात ठेवून आलात? संपूर्ण देशभरातून आज शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा आजचा हा सोहळा बघण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. मी देखील गेल्या 40-42 वर्षापासून रायगड माझा प्राण आहे, रायगड माझा श्वास आहे, रायगड आमचा आत्मा आहे आणि म्हणून ज्या शिवरायांच्या पावन आणि पोतीत पदस्पर्शाने पावन झालेला रायगड ही संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे देशाची अस्मिता आहे आणि म्हणून हा राज्याभिषेक पाहण्याकरता कुणालाही आमंत्रण न देता लाखोच्या संख्येने शिवभक्त रायगडवर या ठिकाणी येतात आणि मी देखील एक शिवभक्तापैकी एक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्याकरता मी देखील या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर तिथी आणि तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा संपूर्ण गोंधळ जो आहे तो पाहायला मिळत होता. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी खरं तर एक वक्तव्य केलेलं होतं की तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला पाहिजे. ब्रिटिश कालाप्रमाणे तुम्ही तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतायत, तो सोहळा जो आहे तो बंद झाला पाहिजे अशी एकंदरीतच भूमिका त्यांनी ठेवलेली होती. परंतु आज देखील हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावरती दाखल झाले. बघा, महाराष्ट्रामध्ये मतांतरे असतात, प्रत्येकाचं वैयक्तिक मत त्या ठिकाणचं असतं, परंतु खऱ्या अर्थाने शिवराज्याभिषेक सोहळा हा एक नव्हे दोनदा झालेला आहे. शिवराज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर काही दिवसातच मातोश्रींचं आपलं निधन झाल्यानंतर परत एकदा शिवराज्याभिषेक राज्य सोहळा झाला आणि शिवजयंतीच्या संदर्भात सुद्धा 3 वेळेस शिवजयंती साजरी केली जाते. ती तारखेला पण केली जाते, तिथीला पण केली जाते आणि आमच्याकडे आणखी 3 वेळेस केली जाते. परंतु जी काही परंपरा चालत आली त्या परंपरेप्रमाणे 6 जून हाच राज्याभिषेक सोहळा आहे आणि शिवजयंती सोहळा हा 19 फेब्रुवारी. मला आठवतं की बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना एक समिती गठीत केली होती की तारखेचा वाद काढला पाहिजे आणि त्या समितीने अहवाल दिला होता की 19 फेब्रुवारी हीच राजांची जयंती आहे आणि 6 जून हा सुद्धा राज्याभिषेक सोहळा हीच खरी तारीख आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील थोड्या वेळापूर्वी किल्ले रायगडावरती दाखल होण्याकरता आलेले होते. त्यांनी एक गंभीर आरोप जो आहे तो आत्ताचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती लावला आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांना सोडण्याचंच काम फक्त मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, असा थेट गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नाही, आता हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, कारण कायद्याचं काम करून राहिलेलं आहे आणि त्या प्रकारामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि अनेक आरोपी आतमध्ये पण आहेत. मला वाटते काहींवर मोक्का देखील त्या ठिकाणी लागलेला आहे. त्याच्यामुळे कायद्याचं काम करतोय. ज्या वेळेला कायदा कमी पडेल किंवा असं वाटेल की नाही कायद्याचा प्रहार हा या ठिकाणी कमी होतो तर त्यावेळेला आरोप केले तर काही वेगळं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा ज्या काही चर्चा आहेत माध्यमांमध्ये येताना पाहायला मिळतात. कारण की सह्याद्री अतिथीगृहावरती 2 दिवसांपूर्वी बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संपूर्ण गैरहजेरी जी आहे ती पाहायला मिळत होती. सातत्यानं नाराजी एकनाथ शिंदेंची उफाळून येते अशा बातम्या येतात. यामध्ये काय तथ्य आहे? नाही, मला तथ्य वाटत नाही, कारण 2 दिवसापूर्वी सह्याद्रीवर मी साहेबांसोबत तिकडे दिवसभर होतो. आमचे सगळे मंत्री तिकडे होते. आम्ही मंत्र्यांसोबत देखील साहेबांनी एकांतामध्ये चर्चा केली. मी तर 2-3 तास त्यांच्यासोबत होतो. किंवा असं त्यांच्या चेहऱ्यावरून काही नाराजीकडे वाटले नाही. हिरीरने त्यांनी कामकाजामध्ये सहभाग घेतलेला होता. ओबीसी नेते आहेत लक्ष्मण हाके, ते आता माध्यमांसमोर येऊन आरोप करतात की उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते ओबीसी समाजाला कुठे न्याय देण्याचं काम जे आहे ते त्यांच्याकडनं होत नाही. ओबीसी समाजाला निधी त्यांच्याकडनं मिळत नाही. वेगवेगळ्या खात्यातले निधी फक्त पळवण्याचं काम उपमुख्यमंत्री करतायत असा थेट आरोप लक्ष्मण हाकेंकडनं होतो. आपल्या राज्यामध्ये असं काही जाती न्याय कोणाला निधीचा विषय नसतो आणि त्या समाजाच्या आर्थिक सुबत्तेकरता त्या खात्याचे मंडळं त्या ठिकाणी स्थापित असतात आणि संविधानानुसार जो ओबीसीचा कोटा आहे किंवा जो एससीचा आहे त्याप्रमाणे त्याचा हक्क त्याला संविधानाप्रमाणे मिळत असतो. आता निधी वाटपामध्ये निधीचा विषयच असेल तर अजितदादाचा संबंध येतो, पण जातीच्या विषयामध्ये येत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे जातीचा आरोप करणं हे काही मला योग्य वाटत नाही.
आता आमच्याकडे पण आम्ही सगळे मराठा आहोत, पण आमच्याकडे विदर्भात सगळ्यांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत, पण सगळे मराठा आहोत. मराठा आमची मूळ जात आहे, पण ओबीसी एकची आम्हाला सवलत पण आहे. त्याच्यामुळे आमच्यावर तर काय असा अन्याय झालेला वाटत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. खरं तर मुंबई आणि ठाणे असेल, इतर मोठी शहरं आहेत, पुणे, नाशिक, या ठिकाणी एकला चलोरेचा नारा भाजपकडनं देण्यात येतोय का असा प्रश्नचिन्ह उद्भवत होत असताना छोटा भाऊ मोठा भाऊ असा देखील प्रश्नचिन्ह उद्भवतोय. कारण की मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल, तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ असेल, मुंबईमध्ये शिवसेना छोटा भाऊ असेल. बुलढाण्यामधली काय परिस्थिती? बुलढाणा जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था एकला चलोरेचा नारा घेऊन तुम्ही लढणार आहात की युती आघाडी अशी काही त्या ठिकाणी होणार आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी प्रमोद महाजननी केलेली शिवसेना भाजपची युती आहे आणि दोन्ही पक्षाची विचारधारा हिंदुत्वाची असल्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र काम करणे ही जनतेला पण अपेक्षित आहे. मधल्या काळामध्ये आमचे वेगळ्या मार्गाने आम्ही गेलो, आम्ही 50 लोकांनी उठाव केला आणि पुन्हा आम्ही आमचा हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या शहरामध्ये ज्याची जी ताकद जास्त असेल त्या ताकदीप्रमाणे त्याच्याशी अलायन्स व्हायला पाहिजे. अलायन्स न केलं तर त्याचा फायदा इनडायरेक्ट दुसऱ्या लोकांना होणार आहे. राहिला स्थानिक बुलढाण्याचा विषय, तर आमच्या बुलढाण्यामध्ये मूळ भाजपा सोडून काही उपऱ्या लोकांना पदं दिली गेली, ज्यांना शिवसेना भाजपची युतीच होऊ द्यायची नाही आहे. त्यांना इनडायरेक्ट काँग्रेसला त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता वरिष्ठ आम्ही त्यांच्या कानावर सगळं टाकू, ते काय चर्चा करून निर्णय घेतात याच्यानंतर पुढे समजेल काय होतं ते. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा बाजूला असणार का? कारण की नॅचरल अलायन्स तुम्ही म्हणतायत की दोघं एकत्रित येणार म्हणून. आता त्यांनी आमचे विचार स्वीकारलेले आहेत, आमचे विचार स्वीकारले, आमच्यासोबत आले, त्याच्यामुळे ते आमच्यासोबत राहतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार संजय गायकवाड होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावरती थोड्याच वेळात ते दाखल होणार आहे. सध्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत. 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात तारखेप्रमाणे या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांना देखील संजय गायकवाड यांनी आपल्याशी बोलताना उत्तरं या ठिकाणी दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ योगेश कदमसह अक्षय मंगणी, टीव्ही मराठी, मुंबई. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.